सर्वपक्ष शिष्टमंडळ आज निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। शिष्टमंडळामध्ये शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार। दुपारी एकत्रित पत्रकार परिषद होणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठक। वरळी डोममध्ये संध्याकाळी बैठकीचं आयोजन। कोण कोणासोबत युती करणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही। कोणाची युती झाली तरी भाजपा आणि महायुतीच निवडणुका जिंकणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा। राज ठाकरेंची भूमिका निर्णय नाही। संजय राऊतांची माहिती। काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीमध्ये, ज्यांचं नेतृत्व दिल्लीत ते दिल्लीमध्ये निर्णय घेतील। राऊतांचं वक्तव्य। माध्यमात बातम्या चालत आहेत असं काही बोललो नाही। संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। राज ठाकरेंनी मनसेच्या प्रवक्त्यांना राऊतांचा मेसेज सांगितला। सूत्रांची माहिती। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडणार, दुसरं कोणी नाही। संदीप देशपांडेंकडून स्पष्ट। आक्रमक पद्धतीने हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे काँग्रेसला चालतील का? उभाठा गटाला आधी काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं। नवनाथ बन यांची टीका। मनसेसोबत आमची कोणती युती नाही। मनसेसोबतच्या युतीबाबत मवियामध्ये चर्चा नाही। मवियामध्ये फक्त काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य। चंद्रकांत पाटलांना प्रश्न केल्यावर भाजपकडून माझ्यावर केसेस करायची तयारी सुरू। माझे प्रोजेक्ट बंद केले, कुटुंब रस्त्यावर कसं येईल हा प्रयत्न केला। धंगेकरांचे आरोप। गुंड पक्षाशी संबंधित असेल तर त्याचा विरोध केलाच पाहिजे। धंगेकरांनी गुंडाला विरोध केला, भाजपला विरोध केलेला नाही। सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। संग्राम जगताप काही बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करतात। लोकांना जिथून खरेदी करायची आहे लोक तिथून खरेदी करतात। माजी खासदार इम्तियाज जलील यांची संग्राम जगताप यांच्यावर टीका। अहिल्यानगरमधील मोर्चा हा एका समाजाला टार्गेट करण्यासाठी नियोजित होता। नाव न घेता सुशांत मस्के यांची संग्राम जगताप यांच्यावर टीका। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करण्यासाठी वाद उकरून काढायला सरकारनं काही लोकांना नेमलेलं आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका। अहिल्यानगरच्या वाडगाव थाटेमध्ये वंजारी समाज बांधवांचं उपोषण। उपोषणकर्त्यांसोबत माजी मंत्री धनंजय मुंडेंनी फोनवरून संवाद साधला। वंजाऱ्यांचं 2% आरक्षण काढा असं जे बोलायला लागले त्यांना टक्क्यामध्ये सुद्धा ठेवणार नाही। आमदार धनंजय मुंडेंचा इशारा। 17 ऑक्टोबरच्या परळीमधल्या ओबीसी मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार। कोणाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण आमच्या ताटामधलं घेऊन दुसऱ्याला देण्याला आमचा विरोध। मुंडेंचं विधान। निवडून दिलेल्या नेत्यांनी चौथी नापासचं ऐकून ओबीसी आरक्षण घालवलं। नाव न घेता लक्ष्मण हाकेंची मनोज सरांगेंवर टीका। आता पक्ष नाही तर ओबीसी पाहून मतदान करा, हाकेंचं आवाहन। पालघरमध्ये आज आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। बंजारा आणि धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गामधून आरक्षणाच्या मागणीविरोधात मोर्चा। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आदिवासी समाज एकवटणार। माजी आमदार सुरेश लाड यांचं जिल्हा परिषद सीईओ कार्यालयाबाहेर आंदोलन। मंत्री अदिती तटकरेंच्या तोंडी आदेशानं शिक्षकांच्या बदल्या थांबवल्याचा लाड यांचा आरोप। त्यांचा काहीतरी गोंधळ झालाय। आम्ही दुर्गम भागामध्ये पट आणि शाळा टिकवण्याचं काम करतो। माजी आमदार सुरेश लाड यांच्या आरोपांना अदिती तटकरे यांचं उत्तर। निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करा। जयकुमार गोरेंचं धाराशिवमधल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन। गोरेंच्या उपस्थितीमध्ये धाराशिवमध्ये भाजपचा पदाधिकारी मेळावा। मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री गोगावले एकाच मंचावर। रायगडमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये दोघे एकाच मंचावर। कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी यांची उपस्थिती। धाराशिवमध्ये भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्र लढणार। आगामी निवडणुकीमध्ये भाजपची जागा कशी निवडून यावी यासाठी काम करा। भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना। बदलापूरमध्ये महायुतीमध्ये 2 गट। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकनाथ शिंदेंना दे धक्का। भाजप राष्ट्रवादीच्या युतीमुळे शिंदेंची शिवसेना एकाकी। रायगडच्या अलिबाग तालुक्यामधून दिलीप भोईर पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार। भोईर 2 वेळेला समाज कल्याण सभापती होते। शिंदे गटाच्या तिकिटावर आवास मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार। पालघर जिल्हा परिषदेचे 57 पैकी 52 गट राखीव। अनुसूचित जमातीसाठी 37 तर अनुसूचित जातीसाठी 1। नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 15 गट राखीव तर 4 गट अनारक्षित ठेवण्यात आले। वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी आरक्षण जाहीर। अनुसूचित जातीच्या 11, अनुसूचित जमाती 4, ओबीसीच्या 14 आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या 23 जागांचं आरक्षण निश्चित। आरक्षणामध्ये अनेकांच्या मनसुब्यावर पाळी। परळी नगर परिषदेच्या प्रभाग रचना आणि मतदार यादीवर काँग्रेसचा आक्षेप। सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली अनियमितता तसंच आरक्षण आणि मतदार याद्यांमध्येही गंभीर गोंधळ झाल्याचा आरोप। लवकरच न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येणार। गडचिरोली जिल्ह्यामधल्या भामरागड इथे परतीच्या पावसाचा जोरदार फटका। संध्याकाळी 1 तास पावसानं झोडपून काढलं। काढणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान होणार।
मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आता सर्व शासकीय कामकाज मराठीतच होणार. मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले स्पष्ट आदेश. नागरिक सेवा, पत्रव्यवहार, फलक सर्व काही मराठीतच ठेवण्याचे आदेश. पुण्यामधील मनविसे विरुद्ध अभाविप राड्याचे प्रकरण. मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार. अमित ठाकरे मनविसे पदाधिकाऱ्यांनाही भेटणार. डीआरआयकडून मुंबई विमानतळावर ऑपरेशन गोल्डन स्वीप अंतर्गत कारवाई. विमानतळ कर्मचाऱ्यांशी संबंधित सोन्याचं रॅकेट उद्ध्वस्त. 4 आरोपींना अटक. आरोपींमध्ये 1 जण विमानतळावरील कर्मचारी असल्याची. अमरावतीमध्ये आंदोलनकर्त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून पोलिसांनी बळजबरीनं मृतदेह ताब्यात घेतला. अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. नवी मुंबईतल्या क्लीनर अपहरण प्रकरण. मनोरमा खेडकरांच्या अंतिम जामिनासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. बेलापूर कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. कल्याण चिंचपाडा भवानीनगरमध्ये पुन्हा मराठी अमराठी वाद. मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका, अमराठी व्यावसायिकाची अरेरावी. मनसे भाजप पदाधिकाऱ्यांनी अमराठी व्यावसायिकाला तंबी दिली. जळगावमधल्या एका व्यावसायिकाची 4,64,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक. मशीन दुरुस्तीच्या बहाण्यानं आरोपींनी व्हॉट्सअपवर फाईल पाठवली. फाईल डाउनलोड केल्यानंतर बँक खात्यामधील 4,64,000 रुपये गायब. कोल्हापूरमध्ये नागरिकांची फसवणूक करणाऱ्या राजू नर्लेकरला अखेर बेड्या. जादा परताव्याच्या आमिषानं नर्लेकरकडून कोल्हापूरसह दक्षिण भारतामध्ये अनेकांना कोट्यवधींचा गंडा. नर्लेकर 2 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता. आठविंदा सणासाठी आपट्याची फांदी तोडताना तरुणाचा विजेचा शॉक लागल्यानं जागीच मृत्यू. कर्जत तालुक्यामधल्या अंजद गावामधली घटना. अर्जुन मिणमिणे असं मृत तरुणाचं नाव. धोकादायक विद्युत तारा तातडीनं हलवण्याची मागणी. साताऱ्यामधल्या सासपडे गावातील अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणी गावकरी आक्रमक. ग्रामस्थ आणि मराठा कार्यकर्त्यांकडून मोर्चाकडे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. लातूरमध्ये शेती रस्त्याच्या वादातून 2 शेतकऱ्यांना बेदम मारहाण. चाटा शिवारामधली घटना. डोक्याला मार लागल्यानं 1 जण गंभीर जखमी. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये आणखीन एका कारचा अपघात. गाडीमध्ये 3 ते 4 तरुण असल्याची माहिती. पोलिसांकडून चौकशी सुरू. जळगावच्या भुसावळ बसस्थानकामध्ये एका प्रवाशाकडून बसवर दगडफेक. बसमध्ये चढू न दिल्यानं छत्रपती संभाजीनगरवरून आलेल्या प्रवाशांना बसवर दगडफेक केली. बसच्या समोरील काचा फोडल्या. दरोडा टाकण्यासाठी आलेल्यांना पोलिसांनी पकडलं. शिरपूर तालुका हद्दीमधील सुळेफाटा इथली घटना. 5 पैकी 4 जण पोलिसांच्या ताब्यात. 2 गावठी कट्टे आणि 11 जिवंत काडतुसं पोलिसांनी केली जप्त. शिरपूर तालुक्यामधल्या गांजाची शेती ड्रोनद्वारे शोधणार. पोलीस आणि वन विभागाच्या वतीनं ड्रोनद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार. वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड करण्याचा प्रकार. कारवाई पुढील 1 महिना चालणार. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या 2 घटना उघडकीस. 2 ज्येष्ठ नागरिकांना कोट्यवधी रुपयांना लुटलं. एका घटनेमध्ये 72 लाख तर दुसऱ्या घटनेमध्ये तब्बल 6 कोटी रुपये लंपास. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. बसमध्ये महागडा मोबाईल गायब झाल्यानं बस थांबून प्रवाशांची झडती घेतली. वाहतूक कोंडी होताच पोलीस दाखल. पोलिसांनी सांगितल्यावर बस पुढे निघाली. प्रवाशांना त्रास. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना 14% दिवाळी बोनस जाहीर. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा 10,000 रुपयांचा बोनस. बँकेला यंदा 691 कोटींचा विक्रमी नफा. नफ्याच्या रकमेतून दिवाळी बोनस दिला जाणार. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी कोड. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये बोनस. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 20,000 रुपये देण्याची मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंची घोषणा. जळगावमध्ये सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. वाढीव पेन्शनसह एसटी बस मोफत प्रवास सवलत देण्याची मागणी. भाजपने दिलेलं आश्वासन पाळावं अशी मागणी.